नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल उंड्यामध्ये ही फुटाणे डाळ भरून ही कुठली रेसिपी? पण ही रेसिपी जर एकदा बघितलात ना तर 101% करणारच आणि तुमचं अवघड काम सोपं झालं आहे. शिवाय कमीत कमी वेळेमध्ये बनणारा पदार्थ. आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा आपल्याला का नाही मोठी परात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण 2 कप इतकं गव्हाचं पीठ. चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणजे जो कचरा निघेल ना तो वेगळा करता येतो. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशीच हळद घातली बघा. मीठ, हळद ह्या पिठामध्ये मिसळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून ना आता आपण ही कणिक मळून घेऊयात. कणिक आपल्याला चांगली मर्दून मर्दून छान प्रकारे मळून घ्यायची आहे बरं का. अगदी सैलसर. चपातीला आपण कशी जरा घट्ट मळतो, पण आता जरा पातळ मळायची आहे. आता ह्याचं कारणसुद्धा सांगते. आपण बघा तुम्हाला कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आता बघा लवकरच होळी येत आहे का नाही, मग होळी विशेष ना आज आपण फुटाणे डाळीची पुरणपोळी करणार आहोत. म्हणजे ही पुरणपोळी अगदी तुमची 10 मिनिटामध्ये बनवून तयार होते. इतकी करायला सोपी आहे. आता बघा पाण्याचा इथं मी हात घेत आहे आणि कणिक चांगले मर्दून घेत आहे. पुरणपोळीसाठी कणिक कशी असावी हे तर तुम्हाला माहितीच असेल. आज आपण इथं फुटाणे डाळीची ही पुरणपोळी करत आहोत. पण तुम्हाला चणा डाळीची पुरणपोळी जर करायची असेल तर ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेलाच आहे, पाहू शकता. म्हणजे अगदी पहिल्यांदा जरी पुरणपोळी करायला घेतलात ना तरीसुद्धा परफेक्ट होईल एवढ्या छान टिप्स दिलेल्या आहेत. आता शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईलच, तिथेसुद्धा तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता. बघा कणिक छान अगदी मऊसूत पेड्यासारखे मळून घेतले. शेवटी थोडंसं तेल घातलेलं आहे बघा आणि आणखीन तेलामध्ये एकदम मरतून घेऊयात. पीठ असं छान चिकनं होसपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं बघा. मस्त अगदी पेड्यासारखं दिसतंय का नाही, कुठेही क्रॅक वगैरे गेलेले नाहीत. आता का नाही पुरणपोळीसाठीचं पीठ नेहमी 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. अगदी 10 मिनटं भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल. आता ह्या भांड्यामध्ये काढून घेतले, झाकण ठेवून आपण ही बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बाकीची तयारी करूसपर्यंत ना कणिक आपली भिजली जाईल. आज आपण फुटाणा डाळीची ही पुरणपोळी करत आहोत. ह्याला भाजकी डाळ म्हणतात, पंढरपुरी डाळ म्हणतात किंवा फुटाणे डाळ म्हणजे ज्या त्या भागामध्ये ना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आता का नाही ह्याच्यामध्ये बरेच अशी एखादी एखादी डाळ खराब असते. शिवाय ह्याच्यावरचे टरफालंसुद्धा असतात, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बरं का. डाळ छान निवडून घ्यायची आहे. आता ही डाळ जी आहे ना माझी छान कुरकुरीत आहे, कडक आहे बघा. कारण ज्यावेळेस मी दुकानातनं आणली तर पॉकेटमधनं आत्ताच बाहेर काढलेली आहे बघा. पण जर डाळ तुम्ही अगोदर आणलेली असेल आणि डाळ थोडीशी नरम असेल, साधाळलेली असेल तर मात्र तुम्हाला ही डाळ थोडीशी भाजून घ्यायची आहे. आता ही माझी डाळ कुरकुरीत असल्यामुळे इथे मी भाजून घेणार नाही. बघा ह्याच्यातनं किती कचरा काढला तुम्हाला तर दाखवलाच मी. आता डाळ ही कुरकुरीत असल्यामुळे भाजली नाही तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. म्हणजे आपल्याला ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलं डाळ जर साधाळलेली असेल तर भाजून घ्या, थंड करून घ्या, म्हणजे काय नाही ह्याचं पीठ जे आहे ते छान बारीक होईल. आता बघा इथं मी पावडर ह्याची करून घेतली, म्हणजेच की पीठ फुटाणे डाळीचं करून घेतलं. छान बारीक असं दळून घेतलं आहे बघा. आता जरी बारीक आपण दळून घेतलं ना तरीसुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. कारण एखादा जरी कण तसाच राहिला पुरणपोळीच्या आपल्या मध्येत आला तर पुरणपोळी फाटण्याचे चान्सेस असतात. बघा किती मोठे कण निघाले ते बाजूला काढूयात. आणि छान इथं बारीक सरात आपलं हे पीठ झालं. चला आपण गॅसकडे वळूयात. आता गॅसवरती बघा हे पॅन ठेवला आहे आणि आता आपण हे जे डाळीचं पीठ केलं का नाही ते काढून घेऊयात आणि ना भाजून घेऊयात. म्हणजे हलकंसं भाजून घ्यायचं आहे, साधारण 1 ते 1.5 मिनटं इतकंच भाजायचं आहे. खाली गॅस हा बारीक ठेवलेला आहे बघा. जर तुम्हाला बेसन पिठाची पोळी करायची असेल ना तरीसुद्धा करू शकता बरं का. म्हणजे बेसन पीठ चाळून घेऊन ही तर ह्या पद्धतीनंच भाजून घ्यायचं आहे आणि बाकीची पुढची जी प्रोसेस आहे ती सेम आहे. पण बेसन पिठाच्या पोळीच्या ऐवजी ही फुटाणे डाळीची पोळी एक नंबर होते बरं का. आता बघा इथं पीठ भाजून झालं की बाजूला गॅसवरती ना मी गरम पाणी करायला ठेवलं होतं बघा. त्याच्यातलं अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला आणि थोडं थोडं करून घालत आहे. आपल्याला साधारण 1 वाटीभर इतकं पाणी लागतं बरं का, थोडं थोडं करून घालायला. एकदम जास्त पाणी घालायचं नाही. म्हणजे हे मिश्रण हलकंसं का नाही ओलसर व्हायला हवं, म्हणून इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. पण थंड पाणी नाही बरं का, गरमच पाणी घ्यायचं. इथं तुम्हाला मी दाखवलंच. आता हे छान प्रकारे मिसळून झालं. अति जास्त पातळ केलेलं नाही बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गूळ. तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता इथं मी नाही 1 वाटी फुटाणे डाळ घेतली होती, त्याच्यासाठी अर्धी वाटी इतका गूळ घेतला. गूळ हा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातला. आता जसा गूळ वितळेल ना तसं हे हलकं ओलसर व्हायला लागलेलं आहे. बघू शकता इथं मी तुम्हाला दाखवत आहे. आता इथं ह्या ज्या पोळ्या करत आहे ते मी कमी गोडाच्या करत आहे. पण तुम्हाला जर गोड आवडत असेल ना मग पाऊण वाटी ते 1 वाटी इतका गूळ घेऊ शकता. म्हणजे छान गोडसर अशा पोळ्या होतात बघा.
आता बघा छान असा ह्याचा गोळा होत झालेला तुम्हाला दिसत असेल. अजून पण आपला गूळ वितळलेला नाही बरं का, मोठे मोठे गुळाचे खडे आहेत. रंग छान यावा ह्याच्यासाठी आणखीन इथं चिमूटभर इतकी हळद घालूयात. आपण पिठामध्ये सुद्धा हळद घातली होती आणि थोडंसंच इथं मी मीठसुद्धा घातलेलं आहे बरं का. कारण का बिना मिठाचा कुठलाच पदार्थ करायचा नाही, कारण त्याची चव आणखीन वाढते म्हणून. बघा जसं आपलं पुरण असं अगदी तसं झालेलं आहे ओलसर तुम्हाला दिसत असेल. मध्यभागी उलतान किंवा असं चमचा घालून बघायचा आहे तुम्हाला, तो पडत नाही म्हणजे छान प्रकारे हे आपलं पुरण झाले समजायचं. आता इथं मी वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे. हे सर्व पुन्हा मिसळून घेऊयात. बघा आपण चणा डाळीपासून जसं पुरण करतो का नाही, अगदी तसंच पुरण होतं बघा. चणा डाळीची पोळी करायची म्हटलं तर भिजत घालावी लागते, शिवाय किंवा शिजवून घ्यावी लागते, परत त्याच्यातलं पाणी एळून घ्यावं लागतं, मग चरका द्यावा लागतो. पण त्याच्याऐवजी ही एकदम सोपी पद्धत आहे. बघा पुरण जसं पाहिजे तसं छान घट्ट झालं आहे. आता का नाही हे पुरण आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. अगदी नाही घेतलात तरीसुद्धा चालेल, पण गाळणीने गाळून घेतल्यामुळे ना छान एकसारखं आपलं पुरण होतं, म्हणजे पोळी आपली बिलकुलसुद्धा फुटत नाही. सेम आपण पुरणपोळी करण्यासाठी पुरण कसं गाळणीने गाळून घेतो अगदी तसं घ्यायचं आहे बघा. गरम गरम असतानाच करायचं, म्हणजे कसं गरम गरम असताना मऊ असतं का नाही तर फटाफट होतं बघा. एखादा छान असा ग्लास घ्यायचा आणि त्याने असं दाबायचं. बघू शकता तुमच्यासोबत बोलूसपर्यंत इथं आपलं पुरणसुद्धा छान प्रकारे चाळून झालं. हे अजिबात वेळ लागत नाही गाळणीने गाळण्यासाठी. अगदी जवळजवळ 2 ते 3 मिनिटांनी हे गाळून होतं बघू शकता इथे. जसं आपण चणा डाळीची पोळी करण्यासाठी पुरण करतो बघा, अगदी सेम तसं पुरण झालेलं आहे. काहीच 1% सुद्धा ह्याच्यामध्ये फरक नाही बघा. जेवढं चाळणीला लागले का नाही तेवढं सगळं इथं मी काढून घेत आहे. बघा मस्तपैकी इथं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आता ह्याचा एक गोळा करून आपण ठेवूयात. आता जसे आपण पुरणाचे उंडे करून ठेवतो कणकेमध्ये भरण्यासाठी, तसे इथं मी करून घेत आहे बघा. पुरण जास्त भरायचं, कणिक थोडीशी कमी घ्यायची, म्हणजे पोळी ना खायला छान लागते बघा. आता इथे मी अगोदरच हे उंडे करून घेत आहे, म्हणजे कसं आपल्या पोळ्या फटाफट होतात, लगेच आपल्याला भरायला येतात कणकेच्या उंड्यामध्ये. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा अगदी 6 पोळ्या आपल्या इथं होणार आहेत. चला आता आपण बघा इथं पोलीपाट घेतला आहे आणि त्याला ना रुमाल बांधून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही पेपर लावून घेतलात तरीसुद्धा चालेल ह्याच्यावरती, म्हणजे कशी पोळी बिलकुलसुद्धा चिटकत नाही. आता एवढी तयारी करूसपर्यंत ना कणिकसुद्धा आपली छान भिजलेली आहे बघा. आता एक छोटासा कणकेचा गोळा घेऊयात, म्हणजे पुरणाच्या उंड्यापेक्षा ना कमी घ्यायचा आहे कणकेचा गोळा. आता सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभरून घेतला आहे आणि ना ह्याची एक पारी करून घेत आहे. आता जे आपण पुरणाचा उंडा तो होता मध्ये ठेवला उंडा अशा प्रकारे आपण पॅक करून घेऊयात सगळीकडं. कुठून उंडा फुटता कामा नये, नाहीतर आपलं पुरण तिथून ना बाहेर येईल. वर जे एक्स्ट्राचं पीठ दिसेल ना ते तिथंच दाबायचं आहे. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये पुन्हा घोळून घ्यायचा आहे हा उंडा आणि हातावरती असं जर अशी पसरून घ्यायचं आहे बघा, म्हणजे पुरण पसरलं जातं. आता ही पोळी कशी लाटायची माहिती आहे का, एकदा लाटायची आणि लगेच पलटी करायची. परत आपण थोडी लाटून पलटी करणार आहोत, म्हणजे कसं दोन्ही बाजूने आपलं पुरण यायला हवं का नाही म्हणून. बघा अगदी सहज पोळी लाटायला येते, बिलकुलसुद्धा तुमची पोळी फाटत नाही. जरासुद्धा आपण ह्याच्यामध्ये मैद्याचा वापर केलेला नव्हता. बघा अगदी गव्हाची पुरणपोळी आहे, जरासुद्धा कुठं फुटलेली किंवा पुरण बाहेर आलेलं नाही. आणि पुरण बघू शकता तुम्हाला इथं लाटताना समजत असेल, अगदी छान कडेपर्यंत गेले बघा. पोळी लाटत असताना ना कडेला लाटायचं, जास्त मध्येच लाटायचं नाही. कडा ज्या असतात ना त्या झाडायच्या. आणि छान पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि पोळी तव्यावरती टाकून घ्यायची. आता तुम्ही तेल लावून भाजू शकता, तूप लावून भाजू शकता. आणि पोळ्या बघा अगदी छान टम्म फुगणाऱ्या सर्व होणार आहेत, अगदी मऊ लुसलुशीत अशा. पोळी भाजत असताना सुरुवातीला गॅस हा मात्र तुम्हाला फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम करू शकता, म्हणजे कशी पोळी जी आहे ना ती छान फुलणारी होते, वातट वगैरे होत नाही. आता बघा ही पोळी जी भाजली ती आपण काढून घेऊयात अशी जाळीवरती. तर तुम्हाला इथं मी आणखीन एक पुरणपोळी करून दाखवते. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंडा करणं. बऱ्याच जणांना उंडा हा करायला जमत नाही. आपण मोदकचं सारण भरण्यासाठी कशी पारी करतो अगदी तशी पारी करून उंडा आतमध्ये भरून बघा असा पॅक करायचा. जर तुम्ही हा उंडा छान प्रकारे पॅक केलात ना, पोळी कुठूनसुद्धा फुटत नाही. अगदी कशी पण लाटा. बघा इथं मी भराभर पोळी लाटून घेते. थोडंसं बेलण्याला चिटकते असं वाटलं की सुकं गव्हाचं पीठ भरभरून लाटून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. बघा तुम्ही पहिल्यांदा जरी ही पोळी करायला घेतलात ना, परफेक्ट अशीच जमणार बरं का. आता ह्या पोळ्या तुम्हाला मी भाजून दाखवत आहे. ह्याच्या टेक्स्चरवरनं तुम्हाला समजत असेल त्या पोळ्या कशा झालेल्या आहेत. फक्त इथं एकच सांगायचं आहे, ते म्हणजे ह्या पोळ्यानं जरा गोडीला कमी झाल्या. गोडाचं प्रमाण तुम्ही फक्त जरा वाढवू शकता. म्हणजे पुरणपोळी कशी गोड असेल तितके खायला छान लागते की नाही, बाकी तुमची आवड. बघा आता राहिलेल्या ज्या पिठाच्या होत्या का नाही त्यासुद्धा पोळ्या करून घेत आहे आणि सर्व छान टुणटुणीत पोळ्या फुलत आहेत. अगदी तुम्ही बघू शकता इथं सगळे काठ वगैरे का नाही सगळे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. कुठेच पोळी ही कच्ची ठेवायची नाही.
अगदी पोळी आपल्याला पलटी करता येत नाहीत इतक्या छान फुलल्यात. आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 6 पोळ्या होता सांगितलं होतं बघा, अगदी 6 पोळ्या इतक्या झालेल्या आहेत. मस्त गुबगुबीत झालेल्या आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. अगदी परफेक्ट अशा तुम्ही बॅचलर असाल आणि करायला घेतलात ना तरीसुद्धा जमणार. आणि ही पोळी तुम्ही खायला दिलीत आणि त्यांना फुटाणे डाळीची सांगितलीत ना, तुमच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. अगदी माझ्यासोबत पण असंच झालं. मैत्रिणीला खायला दिल्यानंतर तिला विश्वासच बसत नव्हता की ही फुटाणे डाळीची पोळी आहे. चव वगैरे अगदी मऊ लुसलुशीत, सेम आपण चटाण्याची पुरणपोळी करतो का नाही, अगदी तशी झालेली आहे. आता बघा होळी येत आहे का नाही, होळी म्हणलं की पुरणपोळी ही आलीच. बऱ्याच महिला जॉबला जात असतात, त्यांच्याकडे वेळ नसतो तितकी डाळ शिजवा चरक्या करून घ्या. त्याच्याऐवजी ना तुम्ही अशी फुटाण्याची झटपट पुरणपोळी करू शकता. चव देखील छान आणि पटकन कमी वेळेमध्ये होते बघा, जास्तीचं तामझाम न करता. अगदी तुम्हाला इथं पुरणपोळ्या ह्या बघून समजत असतील, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. फक्त इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून ना तुम्हीसुद्धा करू शकता. आता इथं मी पुरणपोळी मोडून दाखवते. अगदी सहजपणे मोडली जाते, इतकी छान मऊ झाले बघा. पोळीच्या वरचा जो आवरण असतं, जे पापुंद्रा असतो तो छान पातळ नाजूक असतो. बघू शकता अगदी तसाच झालेला आहे. मधून आपण देवासाठी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य तर करतोच. मग नक्की ही पुरणपोळी करून ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची पुरणपोळी कशी झाली. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.